मित्रांनो नमस्ते. काल सकाळी मी म्युच्युअल फंडमध्ये इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची या संदर्भातली एक शॉर्ट व्हिडिओ दिली होती. आता इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची, त्याचे काय फायदे होतात, इन्व्हेस्टरला ही इन्व्हेस्टमेंट कशी कमी पैशामध्ये होते या कमी फी देऊन होते, हे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा प्रत्येक पॉईंट जो मी सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तुमचे 15 किंवा 20 वर्षाच्या SIPमध्ये हजारो रुपये वाचणार आहेत इतका हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण आपण दर महिन्याला SIP करतो, दर महिन्याला त्याचे चार्जेस देतो आणि त्याच्याशिवाय कोणतीही म्युच्युअल फंड कंपनी किती प्रकारचे चार्जेस ते आपल्या इन्व्हेस्टमेंटवर ते लावतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून निफ्टी 50 इंडेक्स फंड हा सगळ्यात स्वस्त, सगळ्यात कमी पैसे आपल्याकडून घेणारा फंड आहे. थोडीशी आपण म्युच्युअल फंडची पार्श्वभूमी बघूया. जेव्हा तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडच्या ॲडवायझरकडून जेव्हा सल्ला घेता की कोणत्या स्कीममध्ये पैसे गुंतवावे, तेव्हा एक सिक्रेट तुम्हाला सांगतो की कोणताही ॲडवायझर तुम्हाला इंडेक्स फंडमध्ये पैसे टाका असं कधीही सांगणार नाही. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण, इंडेक्स फंडमध्ये जेव्हा तुम्ही पैसे टाकता त्यावेळेस त्या जो एजंट असतो त्याला मिळणारं कमिशन हे अतिशय कमी असतं. त्यामुळे तो कधीही तुम्हाला सांगणार नाही की इंडेक्स फंडमध्ये पैसे टाका. मग ज्याच्यामध्ये जास्त कमिशन मिळतं अशामध्ये तो तुम्हाला गाईड करणार की त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे कुठे टॉप निफ्टी फंड, टॉप 200 निफ्टीचा फंड, टॉप 500 निफ्टीचा फंड, किंवा सेक्टर फंड, किंवा फार्मा सेक्टर फंड, असे सेक्टर फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला सांगणार. त्याच्यात त्यांना कमिशन जास्त असतं आणि त्यामुळे जिकडं समोरच्याला बेनिफिट किंवा कमिशन कमी आहे त्यामधले इन्व्हेस्टमेंट करा असं तो तुम्हाला सांगणार का, याचा तुमचा तुम्ही विचार करा. दुसरा मुद्दा यातला, ज्यावेळेस आपण निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये SIP करतो त्यावेळेस निफ्टीमधले जे 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्यांचं निफ्टीमध्ये प्रत्येक कंपनीचं एक वेटेज ठरलेलं असतं. पर्सेंटेज टर्ममध्ये ते वेटेज असतं आणि अशा सगळ्या 50 कंपन्यांच्या पर्सेंटेज वेटेजची जर तुम्ही बेरीज केली तर ती 100% होते, म्हणजे निफ्टीच्या इतकी होते. आता ह्याच्यामध्ये मी हे मान्य करतो की कोणत्याही कंपनीचा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ज्याला म्हणतात, जिथे आपण इन्व्हेस्टमेंट करतो, मग ती HDFC सिक्युरिटीज असेल किंवा अजून कुठली असेल, त्या कंपनीचा जो फंड मॅनेजर आहे तो नक्की हुशार असतो आणि तो असल्याशिवाय तो त्या पोस्टवर येऊ शकत नाही, हे मी 100% मान्य करतो. पण मित्रांनो, शेवटी तो माणूस आहे, त्याचे डिसिजनही कुठेतरी चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अजून एक हिडन सिक्रेट तुम्हाला सांगतो की कोणतीही म्युच्युअल फंड कंपनी हे तुम्हाला जास्त पैसे मिळावे म्हणून काम करत नाही. त्या म्युच्युअल फंडची प्रोग्रेस व्हावी, आर्थिक प्रगती व्हावी, त्यांच्यासाठी ते काम करतात. तुम्ही थोडा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की कोणतीही म्युच्युअल फंड कंपनी त्यांची कंपनी जास्तीत जास्त फायद्यात यावी म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून म्युच्युअल फंडचे जे SIPचे जे ॲन्युअल रिटर्न्स असतात ते रिटर्न्स 14 ते 15%, 12% असतात. कधी मार्केट जर पडलं तर ते निगेटिव्हसुद्धा असतात. ॲम्फी ही नावाची जी संस्था आहे की जी म्युच्युअल फंडचा सगळा कारभार बघते, त्या संस्थेने असं डिक्लेअर केलं आहे की बेस्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड इयर ऑन इयर बेसिस, कन्सिस्टंट रिटर्न्स, मॅक्झिमम
16 ते 17% देतं. बघा वाक्य काय. जी फंड, जो म्युच्युअल फंडची स्कीम सगळ्यात चांगला परफॉर्मन्स करते अशी स्कीम ऑन अँड ॲव्हरेज तुम्हाला 16 ते 17% रिटर्न्स देते. म्हणजे त्या बेस्ट परफॉर्मिंग स्कीममध्ये तुम्ही पैसे टाकले तरच तुम्हाला 16 ते 17% मिळणार आहेत. आणि त्यामुळे 16 ते 17% म्हणजे आपली बँकेचं इंटरेस्ट आणि इन्फ्लेशन हे सुद्धा त्याच्यामध्ये जेमेतेम कव्हर होतं. आणि त्याच्यावर तुम्हाला पुन्हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. थोडक्यात तुमचे पैसे वाढत नाही. हां, पण कंपाऊंडिंग इफेक्ट असल्यामुळे जेव्हा तुम्ही 25 वर्ष जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमचे त्याच्यात पैसे वाढतात. तिसरा मुद्दा, निफ्टी 50 इंडेक्स फंडला पैसे का टाकावे. तर हे जे मी आता वेटेजबद्दल बोललो, ह्या वेटेजनुसार जेवढं पर्सेंटेज वेटेज आहे त्या वेटेजप्रमाणेच तुमचे पैसे त्या त्या कंपनीमध्ये 50च्या कंपन्यांमध्ये ज्या आहेत त्या 50 कंपन्यांमध्ये त्या वेटेजनुसारच पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. कंपनीचा जो फंड मॅनेजर असतो त्याला हे कंपल्शन असतं. थोडक्यात त्याला त्याचं डोकं चालवायला परवानगी नसते. आणि म्हणून निफ्टी 50 इंडेक्स फंडला जे चार्जेस असतात, फंड मॅनेजमेंट चार्जेस असतात, ते आपल्यासाठी खूप कमी असतात. आणि त्यामुळे आपल्याला दर महिन्याला जे चार्जेस लागतात ते कमी असतात. म्हणजे वर्षानुवर्ष जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा ते आपल्याला कमी चार्जेस लागल्यामुळे ते आपले पैसे किती वाचतील किंवा वाचतात याचा तुम्ही विचार करा. चौथी गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची अशी आहे की या निफ्टी 50 मधले जे 50 कंपन्या आहेत, या 50 कंपन्या जेव्हा परफॉर्म करतात तेव्हाच त्या निफ्टी 50 ग्रुपमध्ये राहतात. तुम्हाला आत्ताचं उदाहरण सांगतो, लेटेस्ट जे आत्ताच अनाउन्समेंट झालेली आहे. BPCL ह्या कंपनीचं मार्केट कॅप आता कमी व्हायला लागलेलं आहे. ब्रिटानिया कंपनीचं मार्केट कॅप कमी व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे ब्रिटानिया आणि BPCL या दोन्ही कंपन्या आता निफ्टी 50तून बाहेर पडणार आहेत. आणि ज्या परफॉर्म करणाऱ्या कंपन्या आहेत, म्हणजे ज्यांचं मार्केट कॅप आता वाढतंय, अशा कंपन्या या निफ्टी 50मध्ये येणार आहेत. आत्ताची लेटेस्ट अनाउन्समेंट आहे, तुम्ही इंटरनेटवर चेक करून बघा. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जे जे तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करता ते आपोआपच परफॉर्म करणाऱ्या स्टॉकमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होत असते. तुम्हाला स्वतःला वेगळा अभ्यास करावा लागत नाही. कारण इथे निफ्टी 50मध्ये 50 कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांना लिस्ट होण्याला अलाउड नाही. मग ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप वाढतं आणि ज्या कंपन्यांचं निफ्टी 50मध्ये असलेल्या कंपन्यांचं मार्केट कॅप कमी होतं, तर काही कालावधीसाठी हे बघितलं जातं की कोणत्या कंपनीचं मार्केट कॅप कन्सिस्टंटली कमी होतं आहे, सातत्याने कमी होतं आहे, आणि कोणत्या कंपनीचं मार्केट कॅप हे सातत्याने वाढतं आहे. आणि एका ठराविक लिमिटनंतर अशा कंपन्या निफ्टी 50तनं बाहेर पडल्या जातात किंवा बाहेर काढल्या जातात. आणि ज्या कंपन्या आत्ता निफ्टी 50मध्ये नाही आहेत पण ज्यांचं मार्केट कॅप वाढतं आहे, हे बघितल्यानंतर त्या कंपन्या निफ्टी 50मध्ये येतात. थोडक्यात आपण नेहमी धावणाऱ्या घोड्यांवर आपण बेटिंग करत असतो किंवा धावणाऱ्या घोड्यांवर, धावणाऱ्या म्हणजे परफॉर्म करणाऱ्या कंपन्यांवर आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. आणि म्हणून निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 5, निफ्टी 50तल्या ज्या 50 कंपन्या आहेत, या 50 कंपन्या सगळ्यात टॉपच्या कंपन्या आहेत, सगळ्यात चांगल्या कंपन्या आहेत. अनेक वर्षे ह्या कंपन्यांनी त्यांचा परफॉर्मन्स प्रूव्ह केलेला आहे. पण 50 पैकी एखाद दोन कंपन्याच बाहेर पडतात, एखाद दोन कंपन्याच परफॉर्म करणाऱ्या, अधिक जास्त चांगला परफॉर्म करणाऱ्या आत येतात, निफ्टी 50मध्ये येतात. आणि त्यामुळे आपण जेव्हा निफ्टी 50 इंडेक्स फंडला पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण भारतातल्या सर्वात टॉपच्या बेस्ट कंपन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. प्रॅक्टिकली आपण विचार केला तर आपण सगळ्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करू शकत नाही.
त्याचा आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागतो. पण इथे आपण निफ्टी 50 इंडेक्स फंडला जर आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपण नेहमीच चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्येच आपले पैसे इन्व्हेस्ट होतात, की ज्यामुळे त्याच्यामध्ये रिस्क कमी असते. भले त्याच्यामध्ये रिटर्न्स कदाचित थोडे कमी मिळतील, पण तुम्हाला कन्सिस्टंटली रिटर्न्स मिळतील आणि तुमचा हा जो फंड आहे हा फंड खूप चांगल्या पद्धतीने हा तुम्हाला वाढतो किंवा पैसे वाढतात. आता ह्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे वाढवायचे कसे, कोणत्या वेळी किती पैसे ॲडिशनल करायचे, आणि सिस्टमॅटिकली जशी इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तसं रिटायरमेंटच्या एजमध्ये तुम्हाला आत्ता कोणालाही पेन्शन मिळणार नाही माझ्या मते. तुमचा जॉब पेन्शनेबल नसेल तर तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शनसाठी कशी अरेंजमेंट करता येईल हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओला आपण नक्कीच भेटूया. ही आत्ताची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर माझा चॅनल तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. एकंदर नक्की तुम्हाला सांगतो, कदाचित ह्या व्हिडिओला बरेच लोक मला ट्रोल करतील, हे तुम्ही चुकीचं सांगितलं आहे म्हणतील, पण एक मित्रांनो सांगतो, जे सत्य आहे ते सत्य आहे आणि जे सत्य आहे ते कधीही बदलत नाही. आणि माझं उद्दिष्ट नेहमी असं असतं, जे खरं आहे आणि जे योग्य आहे, जे इन्व्हेस्टर्सच्या फायद्याचं आहे ते सांगणं हे माझं काम आहे. आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. SWP म्हणजे काय आणि ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट, लमसम इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये SIPच्या व्यतिरिक्त कधी करायची हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कदाचित तो व्हिडिओसुद्धा मी उद्याच लोड करीन. तर त्या व्हिडिओसाठी आपण सगळ्यांनीच लवकरात लवकर मी तो व्हिडिओ द्यायचा विचार करीन, प्रयत्न करीन. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅव अ गुड डे.